विरोधकांना भरकटले वगैरे म्हणून आपण आपलं समाधान करून घेतलात. आपल्याला शुभेच्छा. अध्यक्ष महोदय, हा अंतिम प्रस्ताव देत असताना अनेक विषय या ठिकाणी आणले. ते खरं आहे की यामध्ये महाराष्ट्रामध्ये बंधुगिरी चालली, भ्रष्टाचार चाललाय, महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय, शेतकरी उद्ध्वस्त झालाय, तरुणाच्या हाताला काम नाही, प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार आहे. हे सगळं काही लपून राहिलेलं नाही. आताच माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं भोंदू खरातच्या संदर्भात. पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आम्ही या संदर्भात तपास करून पोलिसावर जे काय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या निवेदनातून त्यांनी ती भूमिका आता स्पष्टपणे या ठिकाणी अध्यक्ष महोदय मांडली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये मांडत असताना जादूटोणा असेल किंवा अनिष्ट प्रथा या संदर्भात कायदे आहेत. त्या कायद्याच्या दृष्टीने जर काही लोकांवर कारवाई झाली असती, त्या बंधूबाबांच्या बरोबर ज्यांनी ज्यांनी सहभाग केला त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. फोटो काढणं नाही, चरणी नतमस्तक होऊन त्यांना देव मानलं. खरं म्हणजे हा कायदा 12 वर्षापूर्वीच आलेला कायदा होता, जादूटोणा विरोधी कायदा, आणि हा कायदा 2013 मध्ये संमत झाला. पण 12 वर्ष होऊनही या कायद्यासाठी आवश्यक असलेली नियमावली अद्याप आपण या 13 मध्ये तयार झालेल्या कायद्याची सरकार करू शकले नाही. का करू शकले नाही? 13-12 वर्षामध्ये कायदा संमत झाल्यानंतर जे काही अंधश्रद्धा पसरवली जाते, बंधुगिरी पसरवली जाते, जादूटोणा होतोय, यातून काय पिढीला देणार? हे देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने जो काही बाजार मानला जातो आणि शोषण केलं जातं, त्यामध्ये त्या महिलांचं शोषण होतं. मग ही जर नरेंद्र दाभोळकर यांनी जे काही संघर्ष केला, कायदा अस्तित्वात आणण्यासाठी, आणि हा कायदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्ते जे आहेत मुक्ता दाभोळकर यांनी वारंवार मागणी केली, जर हा कायदा अस्तित्वात आला असता तर एकही मंत्री, एकही आमदार त्या बंधूबाबाच्या चरणी गेला नसता. म्हणजेच तुम्ही त्या कायद्याची अंमलबजावणी करून नियमावली तयार केली असती तर हे बंधूबाबा तयार झाले नसते. हे तयार करण्याचं काम तुमच्या सरकारकडून तुमच्या चुकीच्या धोरणामुळे होते आहे असं म्हणायला अध्यक्ष महोदय तिथे फार मोठे बोलण्यासाठी स्कोप आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर या बंधूबाबाच्या संदर्भात इथे खूप चर्चा झाली, त्याचे 7-12 वगैरे इकडे मोजून दाखवले. यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात तिथे विषय आहेच. आम्ही महिलावर झालेले अत्याचार, संगमनेरमध्ये तर 6वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला झाला. कुठे आहे कायदा सुव्यवस्था? कुठे आहे पोलिसांचा धाक? त्यामध्ये अजूनही तो आरोपी सापडला नाही. खरा सापडला, पण 6 महिन्याच्या मुलीवर ऍसिड हल्ला करणारा आरोपी पोलिसांना अजूनही सापडत नाही. 7 दिवस होऊ नये, हे काय गंभीर नाही आहे? वाटतं पोलिसांचा धाक. जर पोलिसांचा धाक झाला असता तर खरातच पैदा झाला नसता. पोलिसांच्या मुळे खरात तयार झाला, पोलिसांच्या सहकार्यामुळे खरात तयार झाला. खराच्या अटकेनंतर आणि ज्या काही तक्रारी आल्यात, मला ज्या माहितीप्रमाणे 110 व्हिडिओ आहेत, त्यामध्ये अनेक राजकीय लोकांचे व्हिडिओ समोर येत आहेत. ते येतील म्हणून मी म्हणालो एसआयटीने कितपर्यंत जाऊन खोलवर जातो एसआयटी, त्यावेळेस चर्चा होईल. पण या संदर्भात ही निपक्ष चौकशी जर झाली तर अनेकांना सत्तात मध्ये असतील किंवा विरोधात असतील, जो जो यामध्ये आहे ते दोन्ही इकडे, मी म्हणणार नाही की राजकीय लोक याच बाजूचे त्या बाजूचे, केवळ फोटो काढणारे नाही तर त्याच्या चरणी त्याला समर्थन करणारे, त्यांच्या चरणी लीन होणारे ही जी काही मंडळी आहेत, या ठिकाणी त्यांना कारवाईसाठी कुठेही मार्ग मिळू नये अशी, आणि किती हिंमत या खरातची, एवढी प्रॉपर्टी गोळा केलीच, पण त्याला रिंग रोडच्या प्रकल्पाच्या परिसरातील जमीन कशी माहीत झाली? तिथे त्यांनी जमीन घेतली. याचा अर्थ असा आहे की ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ असल्यानेच ती संपूर्ण, हा इन्सायडर ट्रेडिंगचा संशय आहे, त्यांनीच त्याला मदत केलेली आहे. कुंभमेळ्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असताना त्यांनी बरोबर मोक्याची जागा खरेदी केली.
म्हणजे अधिकारी सहभागी असल्याशिवाय त्यांनी केली आणि त्यातून पैसा कमवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. अध्यक्ष महोदय, आज तो तर पकडला गेला, हे खरं आहे. किती या ठिकाणी महाराष्ट्रातील घटना सांगाव्यात. खर तर कीर्तनकार जो एक 38 वर्षीय कीर्तनकार यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ, 17 वर्षाच्या मुलीवर यांनी 8वीच्या मुलीवर त्यांनी 8वीच्या मुलीचं शोषण केलं. फार त्याचे कीर्तन युट्यूबवर पहा तुम्ही, कसा कीर्तन सांगतो तो. हा असले लोक कीर्तनकार, याला तर साला चौकामध्ये फाशी देऊन ठोकलं पाहिजे. अल्पवयीन मुलीवर आणि कीर्तन सांगतो, समाज प्रबोधन करतो. कसला हा समाज प्रबोधन करणारे आहे तसे हे शोधले पाहिजेत. असे लोकांची जी फॅक्टरी तयार होत आहे, केवळ याचा उपयोग राजकारणासाठी होता कामा नये, धर्मासाठी होता कामा नये, देवासाठी होता कामा नये, भोळ्या बाबळ्या लोकांची फसवणूक होण्यासाठी काम होता कामा नये. अध्यक्ष महोदय, म्हणून या आरोपीने 2021 पासून या पोरीवर नजर ठेवली होती आणि आरोपीने अत्याचारच केला नाही तर तिला गरम लोखंडी सळणकीनं तिला चटके देऊन अमानुष मारहाण सुद्धा केली. अशा अध्यात्मानी, धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली जर हे भोंदू तयार होत असतील, असे 10 उदाहरणं या ठिकाणी आहेत. पण संपूर्ण उदाहरण कदाचित अध्यक्षमध्ये देता येणार नाही. संत तुकाराम महाराजांनी ते त्यांच्या अभंगातून 300 वर्षापूर्वी सांगितलं होतं, ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप, दावणी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती. 17व्या शतकात तुकोबाने सांगितलं बघ. आणि आज 300 वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या राज्यात, पुरोगामी राज्यामध्ये हे असे भोंदू 300 वर्षापूर्वी घेत असलेल्या अभंगाची प्रचिती आज येत आहे. आणि असे हे सगळे भोंदू तयार होत आहेत. अध्यक्ष महोदय, स्त्री बीज रॅकेट आपल्याला उघडकीस आलं. बदनापूरमध्ये या स्त्री बीज रॅकेटमध्ये असलेले विक्रीचं प्रकरण माणुसकीला काळीमा फासणार आहे. माणुसकीला काळीमा फासणार. यामध्ये गरीब महिलांना पैशाचा मीच दाखवून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तब्बल 20 ते 30 वेळा स्त्रीबीज काढल्याचं प्रकरण समोर झालेलं आहे. आणि या स्त्रीबीज काढून या महिलांना आरोग्यास घातक असणारी हार्मोनल इंजेक्शन त्या महिलांना दिली जात होती. आणि या मोठ्या रॅकेटद्वारे ठाणे, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक नेटवर्क तयार केला गेला होता. डमी एजंट्स आणि काही क्लिनिक मधील कर्मचाऱ्यांना घेऊन यामध्ये अध्यक्ष महोदय हे स्त्रीबीजचा धंदा राजरोसपणे सुरू होता. हे आपल्याला माहित नाही, हे सर्व सुरू आहे. आणि त्यामुळं याच ठिकाणी आपला पोलीस विभाग, गृह विभाग या सगळ्यांच्या मध्ये हे आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. इतक्या गंभीर घटना महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय होत आहे. काय कायद्याचं राज्य राहिलेलं आहे. कीर्तनकार लहान मुलीवर अत्याचार करतायत, भोंदूंची फौज तयार होते आहे. हे काय कमी की म्हणून काय. अध्यक्ष महोदय या ठिकाणी, हो दादा प्लीज, नाही दादा तुम्ही नाही, ते दादा जरा फार आमच्यापर्यंत तुमचा आवाज येतोय, जरा कृपा करून विनंती आहे आपल्याला. अध्यक्ष महोदय हे कमी म्हणून की काय आता